नमस्कार मित्रांनो, की स्टडी चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत. लोकसत्ता, सकाळ, लोकमत वर्तमानपत्रावर आधारित अर्थशास्त्र प्रश्नमालिका आपण बघत आहोत. तर हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. तर तुम्ही या प्रश्नाकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे. ठीक आहे. तर आजचा पहिला प्रश्न असा आहे की प्रख्यात अर्थतज्ञ किंवा शास्त्रज्ञ व नोबेल पुरस्कार प्राप्त अभिजित विनायक बॅनर्जी यांच्याविषयी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. म्हणजे रॉंग आन्सर कोण आहे, कोणते आहे ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. तर पहिला जे स्टेटमेंट आहे असं आहे ते मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे फोर्ड फाउंडेशनचे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. दुसरं अभिजित यांना युस्टर डिफ्लो आणि मायकल क्रेमर यांच्यासमवेत आर्थिक विज्ञानातील 2018चे नोबेल मेमोरियल प्रदान करण्यात आले. तिसरं स्टेटमेंट वाक्य असं आहे की त्यांना हे पारितोषिक जागतिक दारिद्र्य दूर करण्याच्या त्यांच्या कोणत्या प्रायोगिक दृष्टिकोनासाठी देण्यात आलेलं आहे. असे 3 स्टेटमेंट आहेत. तर यापैकी कोणतं चुकीचं स्टेटमेंट किंवा वाक्य आहे आपल्याला शोधायचं आहे. त्यामध्ये पर्याय क्रमांक 1 फक्त हे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 2 आणि हे 2 स्टेटमेंट चुकीचे आहेत. पर्याय क्रमांक 3 फक्त हे स्टेटमेंट चुकीचं आहे. किंवा पर्याय क्रमांक 4 हे विधान स्टेटमेंट चुकीचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा की म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे. कारण अभिजित बॅनर्जी यांना 2018चं हे पारितोषिक नसून 2019ला त्यांना ते मिळालं होतं. ठीक आहे. आणि ते विभागले गेले होते कोणाकोणामध्ये, युस्टर डिफ्लो, मायकल क्रेमर यांच्यामध्ये. आणि त्यांचा जो प्रायोगिक दृष्टिकोन म्हणजे पॉवर्टी दूर करण्यासाठीचा होता त्या संबंधित होता. परीक्षेला पॉवर्टी किंवा दारिद्र्य यावर हमखास प्रश्न विचारले जातात. त्यामुळं जरी हे 2019चं नोबेल पारितोषिक असेल तरी तुम्हाला काय करायचं की अभिजित बॅनर्जी यांच्याविषयी तुम्हाला डिटेल्स काढायचे आहेत. पुन्हा भारतामधील कोणाकोणाला नोबेल्स वगैरे मिळाले त्याविषयी तुम्हाला माहिती काढायची. इकॉनॉमिक्सच्या रिलेटेड तुम्हाला कोणाला नोबेल मिळालं होते त्याविषयी तुम्हाला माहिती काढायची. ठीक आहे. अमर्त्य सेन असेल आणि बॅनर्जी असेल यांच्याविषयी तुम्हाला डिटेल माहिती काढायची. त्यांचे बुक्स वगैरे असतात ना, तर ते बुक्स वगैरे तुम्हाला काय करायचे त्याच्याविषयीसुद्धा माहिती काढायची आहे. चालेल. याविषयी जी न्यूज होती ते बघूया आपण काय होती ते न्यूज. की त्यांनी काय केलं होतं की आपलं जे काही लसीकरण नाही, कोरोनाबाबतचे जे धोरण आहे सरकारचं त्याविषयी त्यांनी काय केली होती, टीका केली होती की कोरोनाच्या परिणामांचा अंदाज बांधण्यास सरकार अपयशी ठरलं आहे असं डॉक्टर अभिजित बॅनर्जी यांचं मत होतं. त्यासंबंधित ती न्यूज होती. ठीक आहे. ही न्यूज तुम्ही नंतर वाचून घ्या. याच्यामध्ये फक्त टीका वगैरे केली यासंबंधित आहे म्हणजे. ठीक आहे. त्यामध्ये जास्त तुम्हाला काही मिळणार नाही. परंतु अभिजित बॅनर्जी हे जे व्यक्तिमत्व हे आपल्यासाठी महत्त्वाचं होतं, त्यामुळे आम्ही प्रश्न फ्रेम केला होता. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. पुढचा प्रश्न असा आहे की KR गौरी अम्मा यांच्याविषयी खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे म्हणजे बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यामधलं पहिलं वाक्य असं आहे त्यांची केरळच्या आयर्न लेडी अशी ओळख होती. त्या साम्यवादी चळवळीत अग्रणी असलेल्या केरळ राज्याच्या पहिल्या मंत्रिमंडळातील एकमेव महिला मंत्री होत्या. ठीक आहे. आणि केरळच्या भूसुधारणा म्हणजे लँड रिफॉर्मच्या त्या अग्रणी नेत्या होत्या. असे 3 स्टेटमेंट आहेत आणि तर यापैकी कोणते विधान अचूक आहे हे तुम्हाला शोधायचं आहे. आणि चौथं जे ऑप्शन आहे म्हणजे सर्व विधाने अचूक आहेत म्हणजे बरोबर आहे असं आहे. म्हणजे आणि यापैकी कोणतं विधान योग्य आहे, अचूक आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे की हे सर्व विधाने अचूक म्हणजे करेक्ट आहे. ठीक आहे. की त्या आयर्न लेडी म्हणून पण देखील त्यांना केरळमध्ये ओळखल्या जायचं. त्यांचे साम्यवादी चळवळीमधले त्या नेत्या होत्या आणि त्यांनी भूसुधारण्यासाठी त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन होतं, योगदान होतं, खूप महत्त्वाचं होतं केरळमध्ये. ठीक आहे. त्यांचं आताच नुकतंच निधन झालं आहे. 102व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. तर या संबंधित महत्त्वाचं काय की त्या भूसुधारणेच्या काय होत्या, अग्रणी नेत्या होत्या. आणि लँड रिफॉर्म
हा महत्त्वाचा टॉपिक आहे. यावर हमखास प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे किंवा विचारले गेलेले आहेत. मागच्या परीक्षेचे जर प्रश्न बघितले तर तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. त्यासंबंधीची न्यूज होती, त्यांच्याविषयी थोड्या काही फॅक्ट्स वगैरे त्या बघूया की त्या केरळच्या होत्या. ठीक आहे. त्या 102व्या वर्षी MPSC वगैरे असले प्रश्न विचारते. कधी मेल्या, कोणत्या दवाखान्यामध्ये, म्हणजे त्यांचं कालवश झालं, असे काही स्टेटमेंट वगैरे असतात. ठीक आहे. तर हे जे बारीक बारीक विधान असतात, छोटे छोटे विधान असतात, तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं. ठीक आहे. पुन्हा जनाधिपत्य संरक्षण समितीचे त्या प्रमुख होते. ठीक आहे. हे एक महत्त्वाचं आहे. ठीक आहे. पुढे त्यांच्या राजकारणामध्ये कसा सहभाग होता त्याविषयी तुम्हाला काय करायची, इन्फॉर्मेशन काढायची आणि नोट डाऊन करायची आहे. ठीक आहे. तर या प्रकार त्यांच्यावर प्रश्न फ्रेम केला जाऊ शकतो. इकॉनॉमिक्सच्या जर दृष्टिकोनातून गेलं तर लँड रिफॉर्मच्या रिलेटेड त्यांचं काही योगदान आहे ते तुम्हाला बघावे लागेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रस्तावित बॅड बँक. आता ही बॅड बँक संकल्पना काय आहे हे तुम्हाला काय करायचं आहे की त्याविषयी माहिती काढायची. बॅड बँक काय, NPA तुम्हाला ठाऊकच असेल, NPA नॉन परफॉर्मिंग ॲसेट. ठीक आहे. जर कोणत्याही बँकेचं 90 दिवसापेक्षा एखाद्या ग्राहकाचा जर हप्ता रोखत असेल तर त्याला NPAमध्ये काय केलं जातं, कन्वर्ट केलं जातं. म्हणजे ते जे काही कर्ज आहे ते परत मिळण्याची शक्यता कमी होत असते. ठीक आहे. त्याच्यामध्ये पुन्हा प्रकार पडत असतात की सबस्टँडर्ड NPA वगैरे तसे. तर तुम्हाला काय करायचे, हे जे कॅटेगरायझेशन वगैरे केलेलं आहे NPAचं ते बघायचं आहे. ठीक आहे. आणि आत्ताचाच नुकताच जो काही अर्थसंकल्प साजरा केला होता त्यामध्ये बॅड बँक याविषयी बोललं गेलं होतं. आणि आता ती बॅड बँकची स्थापना झालेली आणि त्याच्या आता प्रमुखपदी कोणाची नियुक्ती केली त्या संबंधित हा प्रश्न आहे. ठीक आहे. तर यामधला पहिला पर्याय किंवा ऑप्शन पहिला आहे की पद्मकुमार M. नायर हे आहेत का, किंवा दुसरा ऑप्शन आहे किरण मुजुमदार शॉ, तिसरा ऑप्शन आहे विनोद रॉय आणि चौथा ऑप्शन आहे उर्जित पटेल. ठीक आहे. तर यापैकी योग्य उत्तर कोणतं आहे, तर यापैकी योग्य उत्तर आहे बघा पद्मकुमार M. नायर. या संबंधीची आजच्या पेपरमध्ये न्यूज होती. ठीक आहे. तर ते स्टेट बँकेचे स्टेट बँकेचे ते प्रमुख होते. तर ते त्यांची आता ह्या बॅड बँकेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे. ह्याला NPAला मराठीमधून बघा असं म्हणतात की अनिष्पादित कर्ज मालमत्ता NPA. लक्षात ठेवा, थोडं मराठीमध्ये अवघड वाटते, इंग्लिशमध्ये सोपं वाटतं उलट. NPA नॉन परफॉर्मिंग असेट. ठीक आहे. तुम्हाला जसं लक्षात ठेवता येईल तसं तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे अनिष्पादित कर्ज मालमत्ता हे जे आहे त्या संबंधित आहे. तर याच्यामध्ये ॲसेट याला काय म्हणतात बघा, राष्ट्रीय मालमत्ता पुनर्रचना कंपनी लिमिटेड असं त्या बॅड बँकेचं नाव असणार आहे. त्याची काय पुनर्रचना वगैरे काय असेल. ठीक आहे. तर ते तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे. आणि बॅड बँक ही जी संकल्पना कधी उगम पावली, ठीक आहे, आणि त्याविषयी तुम्हाला ही संकल्पना कुठं उगम पावली त्याच्याविषयी तुम्हाला इन्फॉर्मेशन काढायची आहे. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे बघा पद्मकुमार M. नायर. लक्षात ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 4. ठीक आहे. तर G7 देशांच्या समूहाबद्दल खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. इथे चुकीचे आहे स्टेटमेंट. प्रश्न वाचताना काळजीपूर्वक वाचायचं की चुकीचे आहे, बरोबर आहे, हा चूक आहे असले जे शब्द असतात ते वाचायचे. कारण तुम्हाला बाकीचे जे इन्फॉर्मेशन जर माहीत असेल आणि असे जे कीवर्ड्स वगैरे असतात, कीवर्ड्स ते जर माहीत नसेल तर प्रश्न चुकण्याची दाट शक्यता असते. ठीक आहे. तर या प्रश्नाचा पहिलं जे स्टेटमेंट आहे ते की G7 ची जी परिषद होती ती 1 ते 13 जून 2021 रोजी ब्रिटनमधील कॉर्नवॉल इथे होणार आहे. ठीक आहे. या परिषदेला ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान मोदी यांना विशेष आमंत्रण दिलं होतं. आणि कोविड-19च्या महामारीच्या परिस्थितीमुळे पंतप्रधान मोदी यांची जी परिषदेला जाण्याचा जो दौरा होता तो रद्द करण्यात आला. ठीक आहे. दौरा रद्द करण्यात आला. आणि G7 देशसमूहात कॅनडा, भारत, नंतर फ्रान्स, जर्मनी, इटली, अमेरिका, युनायटेड किंगडम
हे देश होत, म्हणजे जी समूहामध्ये एवढ्या देशांचा समावेश होतो. तर तुम्हाला काय करायचं की यापैकी कोणतं विधान चुकीचे आहे हे शोधायचं आहे. ठीक आहे. तर पर्याय याच्यामधला आहे असा की फक्त हे विधान चुकीचे आहे की ती ब्रिटनमध्ये कॉर्नवॉलमध्ये ही G7ची परिषद होणार. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2 ब आणि क हे विधानही चुकीचे आहेत. नंतर पर्याय क्रमांक 3 ड हे विधान चुकीचे आहे. हे जे देश आहे त्यांचा या G7मध्ये समावेश होतो. किंवा पर्याय क्रमांक 4 म्हणजे ब आणि ड हे दोन विधाने चुकीचे आहे. तर या प्रश्नाचं उत्तर बघा ड हे आहे बघा. म्हणजे या समूहामध्ये भारत आहे का? भारत नाही याच्यामध्ये कॅनडा, फ्रान्स, त्याच्यानंतर जर्मनी, इटली, अमेरिका, युनायटेड किंगडम आणि जपान या देश समूहाचा काय होतो? समावेश होतो. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं हे जे असतात ना स्टेटमेंट, म्हणजे तर भारताचा कोणकोणत्या म्हणजे जे काही ग्रुप्स वगैरे असतात, म्हणजे G20 असेल, G7 असेल किंवा इतर ग्रुप असतील, G4 असेल, तर याच्यामध्ये समावेश आहे की नाही ते बघायचं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं की आता मी याच्याविषयी इन्फॉर्मेशन जास्त सांगणार, कारण G7 बऱ्याच वेळेस हा प्रश्न पण विचारला आहे आणि त्याविषयी इन्फॉर्मेशन तुम्ही काढायलाच पाहिजे. तर हे जे G7 कंट्रीज वगैरे असतात ते कुठं असतात, त्यांच्या जी काही बैठक वगैरे होते त्याविषयी तुम्हाला माहिती काढायची आहे. ठीक आहे. अशी जी छोटीशी न्यूज आली होती. ठीक आहे. तर ती तुम्ही वाचून घ्या. ठीक आहे. पुन्हा हे पण बघा की G7ची कितवी मीटिंग होती, म्हणजे किती परिषद होती ते बघायचं आहे तुम्हाला. चालेल. म्हणजे प्रश्न किंवा न्यूज वाचताना तुम्हाला काय वाचायचं आणि काय वाचायचं नाही हे कळायला पाहिजे, आणि न्यूज वाचल्यानंतर काय इन्फॉर्मेशन काढायची ते पण तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे. ठीक आहे. आता प्रश्न म्हणजे शेवटचा प्रश्न आहे आपला 5वा की सध्या राष्ट्रीयकृत बँकाची एकूण संख्या ही 10 एवढी आहे. ठीक आहे. दुसरं स्टेटमेंट असं आहे की गेल्या आर्थिक वर्षामध्ये 2020मध्ये सर्वात मोठ्या विलिनीकरणाद्वारे सरकारने 10 बँकांची संख्या 4 वर आणली. ठीक आहे. असे 2 वाक्य आहेत किंवा स्टेटमेंट्स आहेत. तर यापैकी योग्य कोणतंही ते शोधायचं आपल्याला. तर पर्याय पहिला सांगतो की फक्त हे बरोबर आहे, म्हणते की सध्या राष्ट्रीयकृत बँकेची एकूण संख्या 10 एवढी आहे. नंतर पर्याय क्रमांक 2 फक्त ब हे विधान बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 दोन्ही व ब चुकीचे आहेत आणि पर्याय क्रमांक 4 दोन्ही व ब बरोबर आहेत. तर यापैकी योग्य उत्तर कोणतं आहे किंवा पर्याय कोणता आहे ते शोधायचं आहे. तर बघा, तर यापैकी योग्य पर्याय आहे बघा फक्त ब, म्हणजे ब हे विधान बरोबर आहे. गेल्या आर्थिक वर्षात 2020मध्ये सर्वात मोठ्या विलिनीकरणाद्वारे 10 बँकाची संख्या 4 वर आणली होती. ठीक आहे. आणि पहिले जे होतं ना स्टेटमेंट त्यामध्ये सध्या राष्ट्रीयकृत बँकाची संख्या किती आहे? 12 आहे. 12 लक्षात ठेवा, 12 आहे. ठीक आहे. तर या 12 ज्या पब्लिक सेक्टर बँक्स किंवा राष्ट्रीयकृत बँक आहेत त्या कोणत्या आहेत हे सुद्धा तुम्हाला त्याच्या म्हणजे लिस्टच काढावं लागेल, पाठ करावं लागेल. त्याच्यामध्ये बँक ऑफ बरोदा असेल, बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, म्हणजे कॅनरा बँक आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे, इंडियन बँक आहे, इंडियन ओव्हरसीज बँक आहे, नंतर पंजाब अँड सिंध बँक. ठीक आहे. नंतर पंजाब नॅशनल बँक, नंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, नंतर युको बँक, नंतर युनियन बँक. ही ज्या 12 पब्लिक सेक्टर बँक आहे सध्या आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये मागच्या वेळेस म्हणजे 2020मध्ये 10 बँकेचं काय केलं होतं, विलिनीकरण करून त्यांची संख्या 4 वर आणली होती. तर त्या कोणकोणत्या बँक होत्या? याच्यामध्ये आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँकला युनियन बँक ऑफ इंडियामध्ये काय केलं होतं, मर्ज केलं होतं, म्हणजे त्याच्यामध्ये विलिनीकरण केलं होतं. त्यानंतर दुसरी जी बँक होती ती पंजाब नॅशनल बँकेमध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक या 2 बँकांना पंजाब नॅशनल बँकेमध्ये त्यांचं विलिनीकरण केलं होतं. नंतर इंडियन बँकेमध्ये अलाहाबाद बँक. ठीक आहे. अलाहाबाद बँक असं त्याचं विलिनीकरण केलं होतं. आणि कॅनरा बँकेमध्ये सिंडिकेट बँक. याविषयी हा जो कप्पा आहे ना, म्हणजे पॅसेज याच्यामध्ये थोडी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, हे ज्या विलिनीकरण झालेल्या बँक आहे त्याची स्थापना कधी झाली आणि त्याचे हेडक्वार्टर्स कुठे आहे त्याविषयी माहिती काढायची. ठीक आहे.
आणि दुसरं जर काढायचीच असेल इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये सर्वात मोठी बँक कोणती यासंबंधी सुद्धा तुम्ही काय करा, इन्फॉर्मेशन काढा. ठीक आहे. तर या प्रकारे म्हणजे जे काय अर्थशास्त्रासंबंधित जे क्वेश्चन्स वगैरे होते न्यूजपेपरमध्ये ते आपण बघितले आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे, हे चांगल्या प्रकारे लेक्चर ऐकायचं आहे. तुम्ही स्पीड वाढवून पण हे लेक्चर ऐकू शकाल, त्याच्यात काही वाद नाही. पण इन्फॉर्मेशन तुम्ही चांगल्या प्रकारे नोट डाऊन करा. ठीक आहे. मी अशाच प्रकारे इन्फॉर्मेशन या चॅनलवर लोड करत राहीन, आमच्या की स्टडी चॅनलवर अर्थशास्त्रासंबंधित. तर आमच्या चॅनलला जर तुम्हाला अशाच प्रकारे इन्फॉर्मेशन पाहिजे असेल आमच्या चॅनलवरची, तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअरसुद्धा करा. धन्यवाद मित्रांनो.